नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। आज म्हणजे काल रात्री महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून 85% BMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, BPTH या संदर्भाने सिलेक्शन लिस्ट पब्लिश झालेली आहे। त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला त्यांचं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं, आमच्या टीमच्या वतीनं, माझ्या वतीनं मी अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो। परंतु जी लिस्ट पब्लिश झाली आहे ज्याच्यामध्ये नव्यानं ॲडमिशन मिळाले ही संख्या फार कमी आहे। अनेक विद्यार्थी होते की ज्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणं अपेक्षित होतं, परंतु ॲडमिशन मिळालेले नाहीत। त्याचं काय कारण आहे हा एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय की ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांनी काय प्रोसेस करायची आहे हा एक विषय महत्त्वाचा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अजून एक महत्त्वाचा ॲडिशनल विषय, ज्या मुलांनी पूर्वी ॲडमिशन मिळालेलं होतं त्यांचा अपग्रेड झाला असेल किंवा नो चेंज असेल तर त्यांनी काय करायचं तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। सर्वप्रथम पहिल्यांदा ज्या मुलांना ॲडमिशन मिळालेले आहे त्यांनी काय करायचं आहे ते आपण थोडंसं डिस्कस करूया। जेवढ्याही मुलांना महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून राऊंडमधनं BMSला किंवा BHMSला किंवा इतर कुठल्याही कोर्सला ॲडमिशन मिळालं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, पहिलं तर त्यांनी वेबसाईटला व्हिजिट करा, त्या कॉलेजला व्हिजिट करून त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवा, त्या कॉलेजचे जे काय डॉक्युमेंटची लिस्ट असेल किंवा त्यांच्या DDची अमाऊंट असेल हे तुम्ही मोबाईलवर मागवा आणि त्याप्रमाणे पूर्तता करून तुम्हाला ॲडमिशनला जायचं आहे। आता बरेच जे पालक आहेत, काही अननोन असतील, काही पेड पालक असतील, ते आम्हाला फोन करून विचारतात की सर लिस्ट पाठवा डॉक्युमेंटची किंवा DDची अमाऊंट सांगा। मी पूर्वी पण एकदा दोनदा पालकांना समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक कॉलेजच्या फीजमध्ये व्हेरिएशन आहे, प्रत्येक कॉलेजच्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये सुद्धा व्हेरिएशन येतं। कधी कधी काही कॉलेजवाले कमी डॉक्युमेंट सांगतात, काही कॉलेजवाले ॲडिशनल डॉक्युमेंट सांगतात। बेसिक डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले ते तर तुम्हाला कॅरी करायचेच असतात, परंतु असे बरेच डॉक्युमेंट आहे जे तुम्ही अपलोड नाही केले पण तुम्हाला कॅरी करायचे। म्हणून मी जीव तोडून सांगतो पालकांना की कागदपत्रांच्या बाबतीत आणि DDच्या बाबतीत तुम्ही माझ्यावरच नाही कुणावरही विश्वास ठेवू नका, त्यांच्यावर विसंबून राहू नका किंवा त्यांच्याशी चर्चा करून DDची अमाऊंट ठरवू नका किंवा डॉक्युमेंटची लिस्ट ठरवू नका। संबंधित कॉलेजला फोन करा, त्यांच्याशी बोला, ते तुमचं नाव यादीत चेक करतील। जर तुमचं नाव यादीत असेल तर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सहकार्य करायला तयार होतील। त्यांच्याकडून रितसर यादी घ्या, त्या यादीप्रमाणे सगळे डॉक्युमेंट अरेंज करा, त्याची झेरॉक्स सेट अरेंज करा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे DDची अमाऊंट DD काढून घ्या आणि मगच आपण कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करा। किती तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे? काल जी सायंकाळी लिस्ट पब्लिश झाली त्या विद्यार्थ्यांना 17/3/2022 17 मार्चपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घेता येईल, इन्क्लुडिंग हॉलिडे, सुट्टीचे दिवस सुद्धा धरून, म्हणजे रविवारी, शनिवार, रविवार सुद्धा ऑफिस कॉलेजचं चालू राहणार। त्यानंतर candidate should submit all the original documents and pay requisite fees in the selected college within the stipulated time. ठराविक वेळेमध्ये ओरिजिनल पेपरसह DDची अमाऊंट सबमिट करायची तुम्हाला कॉलेजमध्ये, जी काय फीस असणार आहे ती। फेलिंग विच दिस सिलेक्शन स्टँड कॅन्सल, जे विद्यार्थी या गोष्टीला पूर्तता करण्यात कुठल्याही कारणास्तव असमर्थ ठरतील किंवा ही गोष्ट ते पूर्तता करू शकले नाही कुठल्याही कारणास्तव, तर त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जे येतात हे कॅन्सल ठरले जातील। Admitting institute will verify the all original document and ascertain eligibility of the candidate as per the NEET विधी 2021 बरोबर। जे विद्यार्थी इन्स्टिट्यूटला ॲडमिट होत आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि बाकीचे जे काय फॉर्मॅलिटीज ते कम्प्लीट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही कॉलेजवर आहे। This seat allotment is conducted on the seat that are approved permitted by respect to central counseling and affiliated MUHS नाशिक only। ठीक आहे, हे जाऊ द्या, याचं काय महत्त्वाचं नाही। डिस्क्वालिफाय आलेलं असेल काही मुलांच्या नावापुढे, तर डिस्क्वालिफाय कुणाच्या नावापुढे येऊ शकतं? ज्या मुलांनी 15% ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन घेतलेलं असेल त्या मुलांच्या नावापुढे जे येतात डिस्क्वालिफाय येऊ शकतं, त्याला स्टेटमध्ये आता फर्दर काउन्सिलिंगमध्ये तो एलिजिबल नसेल। बरं, ॲडमिशन टू 3238 पातूर अकोला आर सब्जेक्ट टू आउटकम ऑफ रिट पिटिशन, जे काय पातूरचं कॉलेज आहे अकोल्याचं, त्या कॉलेजला ॲडमिशन घेणाऱ्या मुलांचे ॲडमिशन, तो जो काय रिझल्ट येईल रिट पिटिशनचा त्याच्यानुसार त्याचं भवितव्य ठरेल, अशी ही सगळी एकूण सूचना आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत ते थोडक्यात घेतो।
पहिला प्रश्न आहे की हे जे सांगितलं हे ज्यांना ऍडमिशन मिळालं त्यांच्यासाठी संबंधित कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, डिटेल घ्या, त्याप्रमाणे पूर्तता करा, जाऊन ऍडमिशन घ्या. दुसरी कॅटेगरी कोणती आहे की ज्यांना पहिल्या राऊंडलाच ऍडमिशन मिळालं होतं पण आता त्यांचं नो चेंज आलंय, त्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं नाहीये किंवा काही झालेलं नाही. मग त्यांनी काय करायचं, त्यांनी परत कॉलेजला जायचं का, तर याचं उत्तर आहे नाही. त्यांना परत कॉलेजला जाण्याची गरज नाही, त्यांना काहीच करायचं नाही, त्यांनी तिसऱ्या राऊंडचा वेट करायचा आहे. हा, जर एखाद्याला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं, दुसऱ्या राऊंडला पण ते कॉलेज बदललेलं नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला याच कॉलेजला आता शिकायचंय, तुम्ही तिथं रिटेन्शन फॉर्म भरू शकता जाऊन. परंतु जर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल, पुढच्या सबसिक्वेंट राऊंडला, फर्दर राऊंडला, तर तुम्हाला काहीही करायचं नाही. म्हणजे ज्यांना पहिल्या राऊंडला ऍडमिशन मिळालं, नो चेंज असेल तर काहीच करायचं नाही, शांत बसा. थर्ड राऊंडमध्ये तुमचं कॉलेज आपोआप अपग्रेड होईल, त्याला तुम्हाला काही करायची गरज नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे पालकांचा, हा झाला एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा की सर आम्हाला आता जे कॉलेज मिळालंय तर जर आम्ही मॉपअप मध्ये गेलो तर कॅटेगरीचे सवलती लागू राहतील का? 100% लागू राहतील. मॉपअप राऊंड हे फक्त नाव आहे. तिसरा राऊंड सुद्धा सिलेक्शन राऊंडच असतो आणि सिलेक्शन राऊंडमध्ये शासकीय कोट्यातून राऊंडमधून ऍडमिशन झाल्यानंतर त्या कॅटेगरीला ते बेनिफिट लागू असतात. म्हणून आता तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी तुम्हाला वेगळे चार्जेस पे करावे लागतील किंवा कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही असं अजिबात होणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी किंवा चिंता करण्याचं कारण नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न होता की सर आमच्या नावासमोर ओपन आले पण मी ओबीसी कॅटेगरीत आहे, मी एससी कॅटेगरीत आहे, मी ईडब्ल्यूएस कॅटेगरीत आहे, मग आता काय करायचं? तर ओपन आलं असेल तर काही फरक नाही पडत, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीतूनच ऍडमिशन मिळणार. ऍडमिशन मिळताना ओपन मधून तुम्हाला मिळाले पण तुमच्या कॅटेगरीचे जे बेनिफिट असतील ते तुम्हाला लागू राहतील आणि त्याप्रमाणेच तुम्हाला त्या फीजची पूर्तता करायची, त्याप्रमाणेच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स वगैरे देऊन जे येतात डीडी देऊन ऍडमिशन करायचं आहे. आता खूप सारे पालक आहे की ज्यांचे 365-370 पर्यंत मार्क आहे तरी त्यांना ऍडमिशन मिळालं नाही. याचं काय कारण आहे? खूप साऱ्या पालकांचा प्रश्न आहे. आमच्याकडचे असतील किंवा इतर पण अननोन पालक आहेत. तर याच्या मागे बेसिक माझी जी आयडिया आहे ती सांगतो. ऍक्च्युली पूर्ण सिलेक्शन लिस्ट मी बारकाईने ऑब्झर्व केलेली नाहीये, किती कॉलेजला सीट्स अलाउड झाल्या वगैरे ते पण पाहिलेलं नाहीये. परंतु मातोश्री जे नवीन कॉलेज ऍड झालेलं होतं तिथं बऱ्याच मुलांना ऍडमिशन मिळाले. म्हणजे ते एकमेव कॉलेज होतं जे 6-7ची लिस्ट होती त्यापैकी जिथं विद्यार्थ्यांना सीट्स मिळाले. आता जे कट ऑफ कमी झालेलं नाहीये किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स या राऊंडला होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये, त्याचं कारण काय हे खूप पालकांनी मला विचारलंय, सर काय होईल आमचं, आम्हाला ऍडमिशन मिळेल का? तर याचं उत्तर आहे हो, यस, तुम्हाला ऍडमिशन मिळेल. पण मग आता का नाही मिळालं हा पण एक प्रश्न आहे पालकांचा, साहजिक आहे. तर आता याच्यामुळे नाही मिळालं की जे मुलं आता एमबीबीएसच्या सेकंड राऊंडला गेले, बरोबर, या बीएमएसच्या पूर्वी सेकंड राऊंड लागला एमबीबीएसचा, त्या एमबीबीएसच्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा त्यांना एमबीबीएस मिळालं नव्हतं त्या सगळ्या मुलांनी महाराष्ट्राच्या बीएमएसच्या जागा पकडून ठेवल्या होत्या. म्हणजे अर्ज केला त्यांना कॉलेज मिळालं त्यांनी घेऊन ठेवलेलं होतं. आता ते ऍडमिशन्स ते आता या दरम्यान ते कॅन्सल करतात. त्यांना 14 तारखेपर्यंत जाऊन ऍडमिशन घ्यायचे, लक्षात घ्या. त्यामुळं ते जे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी आता या सद्यस्थितीत ते ऍडमिशन विड्रॉ करतायत, कॅन्सल करतायत आणि एमबीबीएसला ऍडमिशन घेतात. म्हणजे काय झालं, म्हणजे विषय असा झाला की सीट्स तर बऱ्यापैकी खाली झाल्या असतील, कारण मी तुम्हाला आकडेवारी सांगितलेली एमबीबीएसच्या 1,500 जागा होत्या. तर 1,500 मुलं तर गेले असतील ना तिकडे आता एमबीबीएसला बीएमएस सोडून. त्यांनी घेऊन ठेवलेलं होतं बीएमएस आणि त्यांनी कोणत्या जागा घेतल्या होत्या, टॉपच्या जागा घेऊन ठेवलेल्या होत्या, गव्हर्नमेंटच्या, ॲडेड कॉलेजच्या, नामांकित कॉलेजच्या जागा त्यांनी अक्वायर केलेल्या होत्या. आता जेव्हा ते या सद्यस्थितीत ते विड्रॉ करून एमबीबीएसला जेव्हा जातील अर्थात या जागा खाली होतील. मग ह्या जागा कधी भरल्या जाणार? ह्या जागा पुढच्या राऊंडला भरल्या जाणार, जो मॉपअप राऊंड आहे त्याच्यात. म्हणून जे मुलं आज पालक मुलं चिंताग्रस्त आहेत, टेन्शनमध्ये आहेत, त्या पालकांनी विद्यार्थ्यांनी काळजी करायचं कारण नाही, तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. अजून एक महत्वाचा विषय, व किती कट ऑफ कमी होईल तर मी तुम्हाला सांगतो भरपूर कट ऑफ कमी होणार. आता याला आधार काय ते पण सांगतो. महाराष्ट्रामध्ये 15% कोटा आहे प्रायव्हेट बीएमएसचा. पहिल्या राऊंडला बऱ्याच मुलांनी तिथे ऍडमिशन घेतलं होतं, मान्य आहे तुम्हाला हा विषय. आता महाराष्ट्राचा दुसरा राऊंड लागला, त्यातल्या बऱ्याच मुलांना महाराष्ट्राच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळाले. ते काय करणार होता, कारण राऊंड तर दोन्ही सोबतच लागले ना.
काल रात्री दोघांच्याही सिलेक्शन लिस्ट आल्या दुसऱ्या राऊंडच्या. मग 15% सवलत नसल्यामुळं त्यातले मुलं विड्रॉ करतील ऍडमिशन आता पहिल्या राऊंडला भेटलेलं. आणि इकडं महाराष्ट्रामध्ये 85% कोट्यात जे भेटले त्याच्यात ऍडमिशन घेतील. विषय क्लिअर होतोय का? 15%, 15% 15% खाजगी कॉलेजला BMSला ज्या मुलांनी ऍडमिशन घेतलं ते मुलं पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज सोडून आता 85% जर मिळाले तर तिकडचे घेऊ विड्रॉ करून इकडे ऍडमिशन घेणार. म्हणजे काय होणार? 15%तल्या जागा रिक्त होणार. दुसरं, ज्या मुलांना दुसऱ्या टप्प्यात दुसरं राऊंड जे काल लागलं 15% पण ऍडमिशन मिळालं, 85% पण मिळालं, ते कुठे ऍडमिशन घेतील? 85% किंवा 15% चांगलं कॉलेज मिळालं असेल तर 15% घेतील. पण झालं काय मग? 85% सीट तरी रिक्त राहणार किंवा 15%तली तरी रिक्त राहणार. म्हणजे एक सीट कुठली तरी खाली राहणार. मग जर 85% मधली जर सीट रिक्त राहिली तर ती पुढच्या राऊंडमध्ये दुसऱ्या मुलाला उपलब्ध होईल त्या कॅटेगरीच्या. समजा त्या मुलाने 85% घेतलं तर 15%ची सीट रिक्त राहणार. त्याचं काय होणार? तर 15% प्रायव्हेट कोट्यामध्ये ज्या जागा रिक्त राहतील आता त्या सरेंडर केले जातात स्टेटला. म्हणजे जरी 15% एखाद्याला आज ऍडमिशन मिळालं आणि जर त्यांनी घेतलं नाही तर त्या सगळ्या सीट्स महाराष्ट्रातल्या मुलांना मॉपअप राऊंडसाठी उपलब्ध होणार. हा एक दुसरा विषय की कट ऑफ कमी का होणार? तर कमी याच्यामुळे होणार की ज्या मुलांनी 15% अर्ज केलाय, मिळालं पण घेतलं नाही तर त्या सीट पण इकडे येणार. आणि जे मुलं आता MBBSला विड्रॉ करून गेले सीट्स त्यामुळं पण आपले सीट्स जे आहेत तर बऱ्यापैकी रिक्त होणार. आणि ते सगळे सीट्स आपल्याला महाराष्ट्राच्या BMSच्या तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे मॉपअप राऊंडला आपल्यासाठी उपलब्ध होतील. सो हे दोन मुख्य कारण आहेत की ज्यामुळं पुढच्या राऊंडमध्ये कट ऑफ बऱ्यापैकी कमी येईल. जे विद्यार्थी 330च्या आसपास आहेत त्या मुलांना 100% ऍडमिशन मिळणार. जे त्याच्यापेक्षा खाली आहेत, जे 320, 325, त्यांच्यासाठी थोडीशी अडचण होऊ शकते. सो ज्याही मुलांना म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळणं अपेक्षित होतं परंतु मिळालेलं नाहीये त्या पालकांनी काळजी करायचं काही कारण नाही. निश्चितपणे पुढच्या मॉपअप राऊंडमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार. आता त्याच्या व्यतिरिक्त वेगळा प्रश्न होता की साधारण किती राऊंड होतील. कारण बऱ्याच पालकांचा प्रश्न आहे किंवा किती राऊंड होतील. तर ऑलरेडी आता तिसरा मॉपअप राऊंड होईल. परंतु जर शासनाच्या जागा रिक्त राहिल्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे ते BMSच्या जे काही कॉलेजेस आहेत तर तिसरा एक राऊंड म्हणजे सेकंड मॉपअप होईल. सेकंड मॉपअप झाला तर त्याच्यात प्रायव्हेट कॉलेज सुद्धा पार्टिसिपेट करावं लागतं. जर समजा दुर्दैवानं या तिसऱ्या मॉपअप राऊंडमध्ये, आजचा सोडून द्या हा दुसरा राऊंड होता, तिसऱ्या राऊंडमध्ये जर सगळ्या मुलांना ऍडमिशन मिळाले त्यांनी ते घेतले आणि जर गव्हर्नमेंट ऍडेड किंवा गव्हर्नमेंट कॉलेजच्या जर सीट रिक्त राहिल्या नाही तर मग स्पॉट ऍडमिशन होतो प्रायव्हेट कॉलेजचा. पण जर गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज BMSचे त्यांच्या जर सीट रिक्त राहिल्या तर दुसरा मॉपअप होईल म्हणजे चौथा सिलेक्शन राऊंड होईल. आणि जर चौथा राऊंड झाला तर मागच्या वर्षीचा माझा अनुभव आहे 35 कॉलेज टाकलेल्या पालकांना सुद्धा ऍडमिशन मिळालेलं आहे. 35 कॉलेज पण खूप स्कोर आहे परंतु मोजके कॉलेज टाकणारे मुलं पण आहेत. म्हणजे आता माझ्याकडे असे इतके फोन येतात 400 वगैरेच्या आसपास स्कोर आहे काही मुलांना पण त्यांनी 15-20च कॉलेज टाकले. त्या बाबतीत काय होईल हे मी सांगू शकत नाही. कारण त्यांनी जे कॉलेज टाकलेले असतात ते सगळे पुणे मुंबई टॉपचे कॉलेज, अष्टांग, टिळक, आणि त्यांनी हे पाहिलेलं नसतं की याचा कट ऑफ किती मागच्या वर्षीचा. मग अशा केसमध्ये त्यांना ऍडमिशन मिळेल का तर सांगता येणार नाही. नशीब असेल तर मिळेल, नाहीतर त्यांना रिपीट करावं लागेल. आणि एक महत्वाची ऍडिशनल सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. बरेचसे पालक मान्य आहे की आम्ही कन्सल्टंट आहोत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, ऍडमिशनच्या दृष्टीनं करतो, फॉर्म भरण्याच्या दृष्टीनं करतो. मी जे अनुभव घेतला मी सकाळपासून जवळजवळ 500-700 कॉल घेतलेले असतील. प्रत्येक पॅरेंट्स आमच्याकडे नुसती माहिती घ्यायला फोन करतोय. मी असं म्हणत नाही तुम्ही पैसे देऊन आमच्याकडून माहिती घ्या, मला गरज नाही. ज्यांनी माझ्याकडे एनरोल केलेलं आहे त्या पालकांचे फोन मी नक्की घेतो आणि त्यांना सेवा पण देईन. पण जे नुसती इन्क्वायरी करायला फोन करतायत प्लीज फोन करू नका. कारण फोन घेऊ माझं खूप डिस्टर्ब झालं मी आज सकाळपासून. एवढे फोन नाही घेऊ शकत. आणि फोनची सुरुवातच अशी असती, सर माझं काय होईल, मला इतके मार्क आहे. अरे बाबा तू कोण आहे, तुझी कॅटेगरी काय आहे, तू कुठला आहे.
मी पूर्वी पण काल परवा पण एका व्हिडिओमध्ये हा विषय कव्हर केलेला होता. डायरेक्ट कुठून फोन लावायचा काय माहीत नाही मला, तुमचं बॅकग्राऊंड माहीत नाही, किती कॉलेज टाकले ते माहीत नाही, तुमचा प्रेफरन्स माहीत नाही, तुम्ही माझ्याकडे रजिस्टर पण नाही. कृपया माझं सगळ्या नम्र निवेदन आहे पालकांना, माझ्याकडे जर तुम्ही रजिस्टर नसाल तर माझे फक्त व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा, आवडले नाही तर बघू नका, पण मला फोन करून माहिती विचारू नका. धन्यवाद. थँक्यू.